नमस्कार मंडळी. आपण रोज आरशात ज्या देहाला पाहतो तो म्हणजे खरोखर आपण आहोत का, की आपण या शरीराच्या पलीकडे काहीतरी वेगळे आहोत? चला शोधूयात याचं उत्तर. आज 16 मे. आजच्या दिवशी ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. तो विषय म्हणजे देहबुद्धी आणि परमार्थ. आपण सर्वजण या शरीराला सर्वस्व मानून जगत असतो, पण महाराज याविषयी काय सांगतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. महाराज म्हणतात, हा देह म्हणजे परमार्थाचे केवळ एक साधन आहे. ते एक सुंदर उदाहरण देतात. जसा कुत्रा रात्रीच्या पहाऱ्यासाठी अत्यंत उपयोगी असतो, तो कितीही चांगला आणि विश्वासू असला तरी आपण त्याला आपल्या पानात जेवायला घेऊन बसत नाही. तसेच ज्याप्रमाणे नारळाच्या आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्यासाठी हे शरीर आहे, पण आपण काय करतो? आपण हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो. आपण बोलताना म्हणतो माझा हात, माझा पाय, माझे मन, म्हणजेच आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हे आपणच मान्य करतो, पण वागताना मात्र देहबुद्धीनेच वागतो. आपण अनेकदा देवाकडे किंवा संतांकडे काय मागतो? मला मुलगा दे, माझे आजारपण बरे कर, मला संपत्ती दे. पण महाराज स्पष्ट सांगतात की संतांचे काम तुम्हाला संसारातले विषय देणे हे नाहीच, तर तुम्हाला या देहबुद्धीपासून सोडवणे हे आहे. आपण जितके परमार्थाकडे जाण्याचा प्रयत्न करतो तितकी ही देहबुद्धी आपल्याला संसाराकडे मागे ओढते. या देहबुद्धीला मारून शुद्ध करण्यासाठी भगवंताच्या स्मरणासारखा म्हणजेच नामस्मरणासारखा दुसरा कोणताही सोपा उपाय नाही. आता प्रश्न येतो की शरीरावरचे हे अतिप्रेम किंवा मोह कमी कसा करायचा? महाराज यावर एक सोपा मार्ग सांगतात. दुसऱ्यावर प्रेम करायला शिका. देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पून त्याच्या सगुण मूर्तीचे किंवा सद्गुरूचे ध्यान करा. जसे जसे हे ध्यान दृढ होईल तसे तसे आपण स्वतःला विसरून जाऊ. जेव्हा आपण देहाच्या पलीकडे जाऊ तेव्हाच आपल्याला सद्गुरूचे खरे देहातीत स्वरूप समजेल. महाराज म्हणतात, मी देह आहे म्हणणे यासारखे दुसरे अज्ञान नाही. तर मंडळी, संसारात कितीही संकटे आली तरी आपल्याला तो सोडावासा वाटत नाही. हीच भगवंताची मोठी माया आहे. अतिसहवासामुळे आपल्याला या शरीराचा लळा लागला आहे. जर हा लळा कमी करायचा असेल तर भगवंताचा सहवास वाढवावा लागेल. रोज देवाच्या नामाचा जप करण्याचा नेमा ठेवा. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, पण नामाच्या सहवासाने आपण थेट परमात्म्याचे होऊ. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक विचारांसाठी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.